नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांची ओळख। गणितात अनेक संख्यांचे प्रकार आहेत। त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या। पूर्णांक संख्या हा एक गणितातील संख्या प्रकार असून यामध्ये अनेक धनपूर्णांक, अनेक ऋणपूर्णांक आणि शून्य या संख्यांचा समावेश होतो। नावाप्रमाणेच या संख्या पूर्ण अंक असतात, म्हणजेच संपूर्ण। यामध्ये अपूर्णांकांचा म्हणजेच अपूर्णांकांचा समावेश होत नाही। उदाहरणार्थ अर्धा, पाव, पाऊण हे अपूर्णांक आहेत आणि या अपूर्णांकांचा या पूर्णांक संख्यामध्ये समावेश होत नसून यामध्ये 1 पूर्ण, 2 पूर्ण अशा अंकांचा समावेश होतो। म्हणूनच या अंकांना पूर्णांक असं म्हटलं जातं। जसं उदाहरणार्थ ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 आणि धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5 आणि शून्य असे अंक आणि संख्या यामध्ये समाविष्ट आहेत। तर यामधील सर्वात लहान अंक आपल्याला आजपर्यंत सांगता येत नाही किंवा यातील सर्वात मोठा अंक देखील आपल्याला सांगता येत नाही। याचं कारण का ऋण संख्या ज्या आहेत त्या अमर्याद आहेत आणि धन संख्या ज्या आहेत त्या देखील अमर्यादित। म्हणजेच पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या कुणालाही सांगता येत नाही। यानंतर पूर्णांक संख्यांची वैशिष्ट्ये। पूर्णांक संख्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्ये समाविष्ट केली गेलीत। जसे शून्य हा पूर्णांक आहे हे पूर्णांक संख्यामध्ये पाहायला मिळतं। त्यानंतर प्रत्येक धनात्मक पूर्णांकास एक सममूल्य ऋणात्मक पूर्णांक देखील असतो। याचाच अर्थ जशी ऋण 1 संख्या आहे तशीच धन 1 देखील आहे किंवा धन 5 आहे, त्यासोबतच ऋण 5 देखील आहे। म्हणजे जेवढे धन पूर्णांक आहेत तेवढेच समान ऋण पूर्णांक देखील या संख्या प्रकारात पाहायला मिळतात। त्यानंतर पूर्णांक संख्या अमर्याद आहेत। आपण मगाशीच म्हटलं की या संख्या पूर्णांक संख्येच्या संचामध्ये अनेक पूर्णांक असून सर्व ऋणपूर्णांक आणि सर्व धनपूर्णांक हे अमर्याद आहेत। म्हणूनच कोणतीही यामधील ऋण किंवा धनसंख्या सर्वात मोठी सांगता येत नाही। याचाच अर्थ पूर्णांक संख्या या अमर्याद आहेत। त्यानंतर पूर्णांक संख्या रेषेवर सरळ रेषेत डावीकडे ऋणसंख्या आणि उजवीकडे धनसंख्या असतात। पूर्णांक संख्येची जर आपण रेषा काढली तर या संख्या रेषेवर डावीकडे सर्व ऋणपूर्णांक दाखवले जातात आणि उजवीकडे धनपूर्णांक संख्या दाखवल्या जातात। याचाच अर्थ का डावीकडे संख्या रेषेवर सर्व संख्या या लहान होत जातात आणि उजवीकडे संख्या रेषेवर संख्या मोठ्या होत जातात आणि हे ओळखायलाही आपल्याला मग सोपं जातं। आणि म्हणून संख्या रेषेचा जर वापर केला आपण तर आपल्याला पूर्णांक संख्यामधील लहान मोठेपणा चटकन सांगता येतो। पूर्णांक संख्यांचे प्रकार। पूर्णांक संख्यांमध्ये देखील 3 प्रकारच्या संख्या आहेत आणि ज्यामध्ये धनपूर्णांक हा त्यातील पहिला प्रकार आहे। म्हणजेच पूर्णांक संख्यांमध्ये काही संख्या या धनसंख्या आहेत। या संख्या ओळखण्याची खूप सोपी पद्धत म्हणजे या सर्व संख्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत। जसे धन 1, धन 2, धन 3, धन 4 या सर्व संख्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत आणि या संख्या अनंत आहेत म्हणजेच अमर्याद आहेत। यातील सर्वात मोठी संख्या कुणालाही सांगता येत नाही, म्हणजेच या संख्या अमर्याद आहेत। धनपूर्णांक ओळखण्यासाठी धनचिन्ह संख्येच्या आधी दिलं जातं किंवा काही वेळा दिलंही जात नाही। जरी संख्येला धनचिन्ह नसेल तरी समजायचं का ही संख्या जी आहे ती धनपूर्णांक संख्या आहे। दुसरा प्रकार आहे यातील ऋणपूर्णांक। ज्याप्रमाणे धनपूर्णांक आहेत त्याचप्रमाणे ऋणपूर्णांक देखील या संख्या प्रकारात पाहायला मिळतात। या सर्व संख्या
ज्या ऋण आहेत या सर्व संख्या शून्यापेक्षा लहान संख्या असतात. ऋण पूर्णांक संख्या या शून्यापेक्षा लहान संख्या आहेत. म्हणूनच संख्या रेषेवर या संख्या शून्याच्या डावीकडे लिहिल्या जातात. या संख्या ओळखण्यासाठी संख्येच्या आधी ऋण चिन्ह दिलं जातं. जसं ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 या प्रकारच्या या संख्या असतात. ऋण संख्यामध्ये ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. कारण ऋण 1 पेक्षा ऋण 2 ही लहान आहे, ऋण 2 पेक्षा ऋण 3 लहान आहे. याप्रमाणे या संख्या पुढे लहान लहान होत जातात आणि म्हणूनच ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्यांच्या प्रकारातील पुढचा प्रकार आहे शून्य. शून्य ही संख्या पूर्णांक संख्येचा एक भाग आहे. ही संख्या धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक यांच्याबरोबर मधोमध आहे. म्हणूनच या संख्येला धन किंवा ऋण चिन्ह दिलं जात नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की शून्याला धन किंवा ऋण चिन्ह दिलं जात नाही. हा शून्य जो आहे तो ऋण संख्यांपेक्षा सर्वात मोठा आहे आणि धन संख्यांपेक्षा लहान आहे. पूर्णांक संख्यांचे उपयोग. आपण पूर्णांक संख्यांचे उपयोग नेमके कोठे करतो हे आता आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्वात प्रथम पूर्णांक संख्या या तापमान मोजण्यासाठी वापरल्या जातात. हा एक त्यांचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते तेव्हा आपण ऋण संख्यांनी ते दाखवले जाते किंवा तेथे ऋण संख्यांचा वापर करतो. जसे अनेक शहरांचे तापमान हे धनमध्ये आहे. ते मुंबईचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस किंवा पुणे शहराचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे थोडं थंडसर. शिमला या शहराचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे गोठण्याची स्थिती. जेथे 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे तिथे पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. मनाली शहराचं तापमान ऋण 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे शून्यापेक्षा आणखी 5 डिग्री खाली जातं ते, म्हणजेच तेथे खूपच थंडी असते. आणि सायबेरिया या शहराचं तापमान किंवा या ठिकाणाचं तापमान ऋण 40 डिग्री सेल्सिअस. याची कल्पना करा की किती प्रमाणात थंड असेल हे. अत्यंत थंड प्रकारचं तापमान हे ऋण 40 डिग्री सेल्सिअस आहे. तर असे वेगवेगळे तापमान दाखवण्यासाठी आपल्याला ऋण आणि धन संख्यांचा वापर करता येतो. आणि म्हणूनच पूर्णांक संख्यामध्ये तापमान मोजणी किंवा पूर्णांक संख्यांचा उपयोग आपल्याला तापमान मोजण्यासाठी होतो असं सांगता येईल. त्यानंतर आर्थिक व्यवहारात देखील ऋण संख्यांचा वापर करता येतो. जसं ऋण संख्या म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या ज्या साधारणतः गमावलेल्या, उधारीच्या आणि तोट्याच्या स्थितीला दर्शवतात. उदाहरणार्थ ऋण 50 म्हणजे 50 रुपये उधारी किंवा 50 रुपये तोटा झाला किंवा 50 रुपयाची कमतरता भासली. तर या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला ऋण संख्यांचा वापर करता येतो. तसेच बँक व्यवहारात देखील ऋण संख्या वापरल्या जातात. बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते ऋणमध्ये दर्शवलं जातं. तसेच बँकांनी लावलेला दंड हा देखील ऋणमध्ये दर्शवतात. म्हणजेच तुम्ही जर बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले तर याचाच अर्थ तुमच्या खात्यावर ऋण 50,000 असा उल्लेख केलेला असेल किंवा एखादा दंड लावला बँकेने तो देखील ऋण संख्यामध्ये दर्शवला जातो. आपल्याला व्यवहारात होणारा नफा तोटा हा दर्शवण्यासाठी देखील धन आणि ऋण संख्यांचा वापर करता येतो. जसं व्यवहारातील नफा जर झाला आपल्याला तर तो धन संख्यामध्ये तर तोटा हा ऋण संख्यामध्ये दर्शवतात.
त्याचप्रमाणे शेअर बाजारामधील वाढ आणि घसरण ही देखील पूर्णांक संख्यामध्ये दर्शवली जाते. बाजारात जर वाढ झाली तर धन संख्यामध्ये दर्शवतात आणि बाजारामध्ये घसरण झाली तर ती ऋण संख्यामध्ये दर्शवली जाते. त्याचप्रमाणे समुद्राची खोली मोजण्यासाठी देखील ऋण संख्यांचा वापर करता येतो. साधारण 0° उंची, याचाच अर्थ समुद्र सपाटीची जी उंची आहे ती 0 आहे आणि 0च्या खाली जसं जावं तशी ऋण संख्यांचा वापर करता येतो. जसं समुद्राच्या खाली ऋण 1 मीटर, ऋण 2 मीटर, ऋण 4 मीटर असंच जसं जावं आपण त्याप्रमाणे ऋण संख्यांचा वापर होतो. जसं मृत सागर, तर मृत सागराची खोली किती आहे साधारण, तर ऋण 430 मीटर आहे. किंवा जगातील सर्वात खोल बिंदू कोणता आहे, पश्चिम पॅसिफिक महासागरात हा सर्वात खोल बिंदू आहे आणि ज्याची खोली ऋण 10,984 मीटर म्हणजे साधारण ऋण 10.2 किलोमीटर याची खोली आहे. तर हे समुद्राखालची जी खोली जी आहे ती खोली मोजण्यासाठी आपण ऋण संख्यांचा वापर करू शकतो. याप्रमाणे आज आपण पूर्णांक संख्यांची ओळख, त्यांचा वापर आणि उपयोग कसा करता येतो, त्यातील लहान मोठेपणा कसा ओळखता येतो किंवा या संख्या संख्यारेषेवर कशा दाखवता येतात हे पाहिले.